नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही जमेल अशी सरळ साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करायची हे प्रत्यक्षात दाखवणार आहे। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका असते। या दिवशी कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया हे हरतालिकेचे व्रत करत असतात, कारण पार्वती मातेने हे व्रत केलं होतं महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी। देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर पार्वती देवीवरती प्रसन्न झाले आणि तिला दर्शन दिले। तेव्हापासूनच भगवान शंकरांनी माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले। तेव्हापासूनच अनेक मुली आणि विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला जोडीदार मिळावा यासाठी दरवर्षी हरतालिकेचं व्रत करू लागल्या। त्यामुळे असे मानले जाते की भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो, यासाठी हे व्रत करतात। तर हरतालिकेच्या दिवशी घरातील सर्व स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, घरातली रोजची साफसफाई करून घ्यावी, स्वच्छ स्नान करावे। या दिवशी तुम्ही केस पण धुवू शकता। त्यानंतर शक्य झालं तर या दिवशी स्वच्छ किंवा नवीन वस्त्र परिधान करा। शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे घाला, कारण पांढरा रंग महादेवांना अतिशय प्रिय आहे। तुम्ही साजशृंगार पण करू शकता। त्यानंतर आपली घरातली रोजची देवपूजा करून घ्यायची आणि मग आपण ही हरतालिकेची पूजा करू शकतो। देवासमोर जागा असेल तर तिथे पण पाट मांडून तुम्ही ही पूजा करू शकता, किंवा तुम्हाला दुसरीकडे मांडायची असेल तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाट मांडायचा, पाटाभोवती सुंदर रांगोळी काढायची आणि त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवायचा आहे। पूजेला सुरुवात करण्याआधी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचं आणि मग पूजा करायला घ्यायची। तर हा महादेव बनवण्यासाठी आपण जी वाळू घेणार आहोत ती स्वच्छ असावी। आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, किंवा नदीतील वाहत्या पाण्यातील असेल तर अतिउत्तम। अशा प्रकारे या दिवशी या वाळूच्या सहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची असते, ज्याला वाळूचा महादेव बनवणं असं म्हणतात। आपल्या देवघरामध्ये जरी शिवलिंग असेल तर या दिवशी वाळूचाच महादेव बनवून त्यांची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे। तर अशा प्रकारे मी वाळूचा महादेव बनवून घेतला आहे। या दिवशी आपण संपूर्ण शिवपरिवार या पाटावरती काढणार आहोत। महादेवांपुढे नंदी तर हवाच, त्यामुळे इथे मी नंदी काढलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला गणपती सुद्धा मांडायचा आहे। उभ्या आकाराचा जो ढीग आहे तो नंदी आहे आणि हा आपला गणपती असेल। तसेच पार्वती माता तिच्या सखींसोबत आपल्याला काढायची आहे, कारण ही पूजा पार्वती मातेने तिच्या सखींसोबत केली होती, म्हणून तिच्या सखीसुद्धा आपण काढणार आहोत। तर या ठिकाणी मी वाळूच्या अशा 2 हरतालिका गौरी बनवलेल्या आहेत। तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती असेल तर तुम्ही ती पण ठेवू शकता, नसेल तर मग काही हरकत नाही। आपल्याला वाळूचे असे लिंबा एवढ्या आकाराचे 2 ढीग करून ठेवायचे आहेत आणि त्याचीच पूजा आपण माता पार्वती आणि तिची सखी म्हणून करणार आहोत। तर इथे मी माता पार्वती आणि तिची एक सखी काढली आहे। तुम्ही एकापेक्षा जास्त सखी पण काढू शकता। अशा प्रकारे आपण संपूर्ण शिवपरिवार या पाटावरती उतरवलेला आहे। तुम्ही कडेने अशी वाळूची बॉर्डर पण तयार करून घेऊ शकता। आपण पाटावरती जी महादेवाची पिंड बनवली आहे तर पिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा, अशा पद्धतीने आपण महादेवाची पिंड बनवायची आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने आपण वाळूचा महादेव तयार केला आहे। पार्वती, सखी, त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि नंदी पण काढला आहे। या प्रकारे आपला वाळूचा महादेव दिसणार आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वात आधी दिवा लावायचा। दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची। दिव्याला नमस्कार करायचा। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार। तसेच कोणतीही पूजा आपण गणेश पूजन करून करतो, त्यामुळे आपल्याला गणेश पूजन आधी करून घ्यायचं आहे। तुम्ही रोजची देवपूजा करताना देवघरामध्ये जर गणपतीची पूजा केली असेल तर ही वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही, पण आधी गणपतीची पूजा केली जाते, त्यामुळे मी गणपतीचं प्रतीक म्हणून इथे एक सुपारी घेतली आहे। आणि सर्वात आधी आपण गणपतीला शुद्ध पाण्याने स्नान घालणार आहोत। त्यानंतर 3 पळी पंचामृत घालायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः।
पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि सर्वात आधी आपल्याला गणेश पूजन करून घ्यायचं आहे। गणपती बाप्पांना चंदन, हळदी कुंकू, अष्टगंध लावायचा आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, गणपती बाप्पांना प्रिय असणारी दुर्वा अर्पण करायची आहे, लाल फूल अर्पण करायचं आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपण महादेवाची पूजा करणार आहोत। पण हा वाळूचा महादेव आहे, त्यामुळे जास्त पाणी आणि पंचामृताचा वापर आपल्याला इथे करता येणार नाही। त्यामुळे अगदी थोडंसं पाणी आणि कच्चं दूध किंवा पुन्हा शुद्ध पाणी टाकून आपण महादेवांना स्नान घालायचं आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम उमा महेश्वर देवताभ्यो नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता। अशाच पद्धतीने आपल्याला गणपती, नंदी आणि पार्वती मातेलाही स्नान घालायचं आहे किंवा तुम्ही फुलाने जरी पाणी शिंपडलं तरी सुद्धा चालू शकतं। आता आपण पूजा करूया। महादेवांना भस्म लावायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत। इकडे नंदी आणि गणपतीलाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि पार्वती मातेला आणि तिच्या सखीलाही हळदी कुंकू वाहायचं आहे। सर्वांना अक्षता वाहायच्या आहेत। महादेवांना कापसाची पांढरी वस्त्रमाळ अर्पण करायची आहे, पांढरी फुले अर्पण करायची आहेत, त्यांना प्रिय असलेलं बेलपत्र आपण अर्पण करायचं आहे। हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं, कोणकोणत्या पत्री लागतात, किती प्रकारच्या, हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता किंवा याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये मी संपूर्ण साहित्य दिलेलं आहे। बेलपत्र आपण अर्पण करून घेतली। त्यानंतर इतर देवतांना देखील आपल्याला फुले अर्पण करायची आहेत। महादेवांना धोत्र्याचं फूल अर्पण करायचं आहे। पांढरी वस्त्रमाळ आपण महादेवांना अर्पण केली आहे, तसेच रंगीत वस्त्रमाळ गणपती, पार्वती माता आणि तिच्या सखीला घालायची आहे। त्यानंतर या पूजेसमोर आपल्याला 2 विडे ठेवायचे आहेत, एक गणपती बाप्पांचा आणि दुसरा महादेव पार्वतीचा। तर इथे आपण एकावर एक अशी 2 पाने ठेवलेली आहेत आणि त्यावरती जे विड्याचं साहित्य आहे ते ठेवायचं आहे। मी खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं एवढं साहित्य घेतलं आहे। त्या विड्यावरती पण आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायची आहेत। त्यानंतर आपण माता पार्वतीला सौभाग्याचं वाण अर्पण करू। अशी पुडी बाजारामध्ये सहज मिळते, ती तुम्ही अर्पण करू शकता। यामध्ये हळदी कुंकू, काळे मणी, आरसा, टिकली, बांगड्या असं काही असतं। त्यासोबतच यामध्ये ओटीचं साहित्य पण आहे। गजरा देखील मी अर्पण केला आहे पार्वती आणि सखीला। त्यानंतर या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाच्या आहेत या पत्री आपण शिवपिंडीवर म्हणजे महादेवांवरती ठेवणार आहोत। या पत्री पूर्ण पिंडीवरती पालथ्या ठेवायच्या असतात। ज्या पद्धतीने आपण बेलपत्र वाहतो तर त्याच पद्धतीने या पत्री देखील आपल्याला पिंडीवरती वाहायच्या असतात। आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला पिंड व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी थोड्याशा मागे ठेवल्या आहेत, पण त्या पत्रींचा स्पर्श महादेवाच्या पिंडीला झालेला आहे आणि प्रत्यक्षात आपल्याला त्या पिंडीवरतीच ठेवायच्या आहेत। महादेवाची पिंड नाही दिसली तरी चालेल, ती पूर्ण असंही झाकूनच जात असते। या पत्रींमध्ये काही फळझाडं, फुलझाडं, दुर्वा, बेल, आघाडा यांचा समावेश असावा। इथे मी चिक्कू, पेरू, रामफळ, सीताफळ, डाळिंब, दुर्वा, बेल, आघाडा एवढ्या घेतल्या आहेत। त्या पत्रींवरती देखील हळदी कुंकू, फूल वाहून आपल्याला त्या पत्रींची देखील पूजा करायची असते। त्यानंतर आपल्याला धूप, दीप ओवाळून घ्यायचा आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे। जर स्त्रिया असतील तर मला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे आणि मुली असतील तर मला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे। पूजा झाल्यावर हरतालिकेची कहाणी वाचायची आहे, महादेवांची आरती करायची आहे। हरतालिकेची पूजा करताना ओम उमा महेश्वर देवताभ्यो नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। पूजा करून झाल्यावर शेवटी नैवेद्य दाखवायचा आहे। या ठिकाणी मी नैवेद्यामध्ये पंचामृत आणि काही फळं घेतली आहेत। तुमच्याकडे असेल ती फळं तुम्ही घेऊ शकता किंवा साधं दूध, साखर, खडी साखर हा नैवेद्य दाखवला तरीही चालतो। नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी आणि शेवटी मनोभावे नमस्कार करावा। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करायची हे दाखवलेलं आहे। कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।